रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये। आजच्या व्लॉगची आपल्या सुरुवात होती रात्रीच्या 11 वाजता। 11 वाजता व्लॉगची सुरुवात करायचं कारण असं की तुम्हाला माहितीच असेल की आता महिन्याभरातच आपल्या श्रींचं म्हणजे आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि आगमनाची तयारी आपल्या मंडळाची सुरू झालेली आहे। म्हणजे आपल्या विघ्नहर्ता मित्रमंडळाने ह्या वर्षीच्या गणपतीचं नियोजन करायला चालू केलेलंच आहे। बरेच दिवस झाले, पण आज नेमका असा विषय होता की आपल्याला श्रींची म्हणजेच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांची मूर्ती बघायला जायचं होतं। तर म्हणलं नेमकं त्याच निमित्ताने आपलं ब्लॉग पण होईल, म्हणून म्हणलं तेवढंच काहीतरी मोडका तोडका कंटेंट करण्यात येईल। तो पोरं तर सगळी जमा झालेली आहेत। आता आपल्याला जायचं आहे आणि मेन म्हणजे हडपसर मांजरे या भागात राहणाऱ्यांना कुंभारवाडा म्हणून मूर्त्यांसाठी फेमस असलेली जागा माहितीच असेल, तर तिथंच आपण पण चाललेलो आहे। गेल्या 5, 6, 7 वर्षांपासून आपली मूर्ती तिथंच असते, म्हणून बघू आता ह्या वेळेस पण तशीच मूर्ती आपल्याला बघायची आहे। फक्त आपलं डिझाईन मूर्तीवर वेगळं असतं। तर ह्या वर्षी काय काय वर्किंग होतं आहे ते व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा। आणि आता जातो पहिलं पोरांच्यात नेमकं कसं काय नियोजन लागते पुढं जाऊन ते बघतो आणि आता डायरेक्ट कुंभारवाड्यात गेल्यावरच व्लॉग कंटिन्यू करतो। तोपर्यंत स्टे ट्यून। नाही ट्रॉली बिलिओ घेऊन हायवे तिथं जास्त वर पार्कचं हे होतं आणि आपण केलेलं आहे ना शिल्लक आहे आणि आपण ह्याच्यातनं काय काय पाहिजे ना आपल्याला ते सांगू शकतो। डान्सचे बदल झालाय का आपल्याला बदल झाले तुम्ही साईडच्या असतात तेवढा हारच राहिलं काय कळालं नाही ना। यावेळेस कानाला पण जर चमकी बॉर्डर मारलेली फोटो बघ ना मस्त असं पण चांगलं दिसते। काय वाटतं म्हणजे तुमचं कानाला गोल्डन वर्क केल्यावर मग ते कसं वाटतं? त्याला पण गोल्डनच होतं। मागच्या वर्षी सोंडेला काय केलं तर आपण कडे होतो। तू सांग ना फोटो घेतला का? फोटो काढला ग्रुपवर पाठवू का आता लगेच? बहुत घरातलं गणपती बुक करायचं का बघून घे। घरातलं गणपती बुक करायचं का बघून घे। बोललेला वाईट करू आपण नको काय होतंय बारकी बोरं भरतात बुकिंग झालेली होय। पांढरा कलर पण भारी दिसतोय ह्यावेळेस। पांढऱ्याचे लयच आहेत होय बोध। पांढरा भारी दिसतोय का नाही? एकच नंबर दिसतोय फेटा। हा ना, मला पण वाटतंय असलंच फेटा करून घ्यावा रे। गरीबी निवडा फेटा आणि मूर्तीला थोडं काय वर्क केलं की बस, अजून काय गरजच नाही। काय वर्कची गरज आहे बघ ना भाऊ, वर न घाल ह्याला नाही रे, आपल्या मूर्तीला थोडस इथं असं सोंडेवर करायचं आणि पांढरा फेटा। सोंडेवर दिसतंय का? जागा आहे का? ही बुक आहे मूर्ती, 100% बुक असणार। थांब, थोड्या दिवसात विघ्नहर्ता मित्रमंडळात असली एवढ्या मोठ्या मूर्त्या बघायला भेटणार आहेत। सो बघत राहा। बघू आता अजून तर इथंच चाललंय फेरफटका सगळीकडेच बघू। तशी दरवेळेस आपली एक मूर्ती फिक्स असते आणि आपण वर्क जास्त करतो मूर्तीला। मग तसंच ह्यावेळेस कुठलं वर्क करायचंय, कुठले कलर्स वापरायचे, कलर कॉम्बिनेशन त्याच्यावरच आता बघू। कलर कॉम्बिनेशन कुठलं यूज करायचंय त्याची चर्चा चालू आहे। बघू आता कसं काय होतं। स्टे ट्यून। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा। तर गाईज बेसिकली अशी मूर्ती असते आपल्या मंडळाची आणि मूर्तीवर आपण काय वर्क जास्त करतो, म्हणजे जास्त मोठी मूर्ती घेण्यापेक्षा वर्क जास्त असून
मूर्ती कशी चांगली दिसेल ह्याच्यावर आपला जास्त भर असतो. आणि आता जास्त ह्याच्यावर काय काय होणार आहे, सोंडेवर थोडंफार वर्क, फेटा आणि कानावर वर्क करून आपण खाली थोडंसं काहीतरी करणार आहे. फायनल मूर्ती तर तुम्हाला 100% बघायला भेटेल. आणि फायनल मूर्ती तुम्हाला सरप्राईजसाठीच ठेवतो. अशीच मूर्ती बघून घ्या. जेव्हा फायनल मूर्ती वर्क होऊन येईल त्या दिवशीचा ब्लॉग बघा, आगमनाचा ब्लॉग बघा, आणि त्या दिवशी तुम्हाला कळणार आपल्या बाप्पांची सुंदरता. तर आता बघू अजून जर काय ठरतंय, कुठले कलर कॉम्बिनेशन कुठले कुठले ठरतात ते तुम्हाला दाखवतो. बाकी शस्त्र तर आपले मागचे शस्त्र होते काय सेम होतं काय कलर असं होतं, मूर्ती घेतल्याशिवाय कळत नाही की किती कापड जातं त्याला, असा विषय. त्याच्यापेक्षा कमी मध्ये पण होईल ना, सांगू नाही शकत तसं. तर ते जो म्हणजे कारागीर बसला ना की त्याला माहित असतं किती कापड गेलं, मग त्या हिशोबावर खर्च ठरतो असा हिशोब. नाही पण हे फेटा ब्राईट दिसतोय, चांगलं वाटतंय. नवीन हे वेगळं काहीतरी, तर तुम्ही 2-3 वर्ष सलग तोच नेलेला आहे. बनवलेलं आहे एवढं वाईट, पिवळा आणि मरूनच होता पिवळा आणि यावर्षी अख्खा एक 1 कलर मरून आहे. ठीक आहे ना, चालेल. समजा धोतरचा कलर नाही आवडला तर धोतर लावा, ठीक आहे, करून टाका. झालं तर ठीक. धोतर बदला येईल परत, करून टाका फायनली, करून टाका. चलो तूच सांग, फोन कर. मित्र येणार आहेत ना मंडळाचे, ऐकायचं ते नाव सांगणार ह्याच मी सांगितलंय. नाही त्यासोबत ये वाटलं सोबत कळणार नाही कोण काय येतोच. बरोबर आहे, पहिलं आमचं असायचं, आता जास्त पण नाही, 1000 रुपये कमी गेलेले आहेत. आत्ता जे इथं ह्या मूर्त्या दिसतात अशा, ह्याच मूर्त्यांना अजून 15-20 दिवसांनी बघितलं जेव्हा ह्या मूर्त्यांचं पूर्ण डेकोरेटिव्ह काम होतं, त्या मूर्त्यांना बघण्याची जी सुंदरता आहे ना, म्हणजे आत्ता ते शब्दात व्यक्तच करू शकत नाही आपण. म्हणजे या जेवढ्या श्रींच्या मूर्त्या आहेत त्या सगळ्यांना एकदम कलरफुल व्यवस्थित सगळे पेंटिंग वगैरे झाले की बघण्यात जो आनंद आहे ना, तो म्हणजे दुसरीकडे कुठंच नाही. असे एखाद्या बाप्पांच्या भक्ताला दुसरीकडे तर कुठंच नाही भेटणार. आणि आपला मेन मुद्दा, तुम्ही म्हणताना अजून गणेश जयंती तर लांब आणि तुम्ही महिनाभर आधीच कसं काय आलं, तर नेमका आपला विषय काय असतो, दरवेळेस आपली एकच मूर्ती असते आणि याच ठिकाणावरून असते. पण नेमकं आपण एक गोष्ट करतो मूर्तीमध्ये ॲडिशनल, की आपण वर्क जास्त करतो. म्हणजे मूर्तीवर जे वर्किंग होतं ते आपलं मंडळ जरा जास्त करतं. म्हणजे वर्किंग केल्यानंतर जी शोभा येते ती आपल्याला जास्त भावते, ना की असं मूर्तीची हाईट वगैरे त्यात आपण मेजर करू शकत नाही. म्हणजे प्रत्येक जणाची एक वेगवेगळी आवड झाली. मला जास्त उंचीची मूर्ती आवडतात, तर कोणाला असे डेकोरेटिव्ह. आपण दरवेळेस अशा टाईपची मूर्ती घेऊन त्यालाच डेकोरेटिव्ह करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जेवढं जास्तीत जास्त ॲडिशनल वर्क दरवेळेस वेगवेगळं करण्यात येईल असा काहीतरी आपण नवीन प्रयत्न करतो. तर आता बघू ह्या वर्षी कसं काय नियोजन होतं आहे आणि कसं वर्क होतं आहे ते तुम्हाला दाखवतोच. कारण की तशा टाईपची दुसरी मूर्ती नाही अवेलेबल. बट ज्या दिवशी आपला आगमनाचा व्लॉग येईल चॅनलवर त्या दिवशी तुम्ही बघू शकता. आत्ता सध्या परिस्थितीची मूर्ती बघून घ्या आणि बाकीचं राहिलेलं आगमनाच्या दिवशी दाखवतो. तोपर्यंत इथल्या सगळ्या मूर्त्यांचे थोडेफार काही सिनेमॅटिक काढतो, तेवढं व्हिडिओमध्ये एन्जॉय करा. आणि नेमका शेवट कुठला कलर फायनल होतोय, पोरं कुठला कलर फायनल करतात ते पण तुम्हाला दाखवतो. आणि बाय द वे अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. कारण की असेच व्लॉग टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि नोटिफिकेशन आले की तुम्हाला व्लॉग बघायला मिळतील. म्हणून सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करणं गरजेचं आहे. फायनली मूर्ती बघून झालेली आहे आणि तुम्ही मंडळाची मूर्ती बुक करायला तुम्ही 2-4च कार्यकर्ते कसं तर नेमकं काय विषय झाला, आपले थोडेफार काही कामानिमित्त बाहेर होते आणि म्हणलं असल्या गोष्टींचं नियोजन जरा प्री प्लॅनेशन केलेलंच बरं राहतं. आज जाणं गरजेचं होतं. आता बघा आज केलेलं आहे
जेवढं काय आपल्याकडे होईल तेवढं म्हणजे कलर कॉम्बिनेशन चूज केलेले नाही. म्हणून दरवेळेस आपली दगडूशेठचं जास्त तुम्हाला माहीत असेल, ज्यांनी मागच्या वर्षीचे आपले व्हिडिओ बघितले असतील त्यांना माहिती असेल. तर कलर आपण नेव्ही ब्लू आणि गोल्डन कलर सिलेक्ट केलं कॉम्बिनेशन वेलवेट. माझं काही जास्त असा विषय नाही. तर असे 2 कलर सिलेक्ट केलेले आणि वरती फायनल मग तुम्हाला आगमनाच्या दिवशीच्या ब्लॉगमध्येच बघायला मिळेल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आजचा ब्लॉग काही छोटासा झालेला आहे, बट ठीक आहे, चालायचं. तुम्ही रात्री 11 वाजता ब्लॉग चालू केला आहे. जाऊ दे, तेवढंच आपलं काहीतरी एक मिनिटाचं पण काम होऊन जाईल आणि आपलं ब्लॉगचं पण काम होऊन जाईल. गरजेचं आहे. सो डन फॉर द डे. आजच्यासाठी एवढंच. भेटूया तुझ्याशी एका नवीन ब्लॉगमध्ये जर उद्या आपल्याला वेळ असली तर. नाहीतर मग कधी आपले चॅनल ब्लॉग येईल काय सांगता येत नाही. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बिल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करून ठेवली की व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. भेटूया एका पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट. बाय बाय.